जालना ते नांदेड होत असलेल्या समृद्धी महामार्गाला जमिनीला कवडीमोल भाव मिळत असल्याचा आरोप करत जालन्यातील देवमूर्तीतील शेतकरी गेल्या 7 दिवसापासून धरणे आंदोलन करतायत. आपण सध्या जालन्यातल्या देवमूर्ती येथे आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की अनेक शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी धरणे आंदोलन करतायत. कुठेतरी जालना ते नांदेड जो समृद्धी महामार्ग होतो त्यामध्ये ज्या जमिनी संपादित होत आहेत त्या जमिनीला कुठेतरी शासन कवडीमोल भाव देत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे. आणि गेले 7 दिवसापासून या ठिकाणी हे अनेक मोठ्या संख्येने शेतकरी जे ते धरणे आंदोलन करतायत आणि 5 तारखेला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहनाचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा देखील दिलेला आहे. आपल्यासोबत काही संपादित ज्या जमीन होणार ते शेतकरी देखील आहेत. 7 दिवसापासून या ठिकाणी तुमचं धरणे आंदोलन सुरू आहे. जालना ते नांदेड जो समृद्धी त्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या जमिनी ज्या ते संपादित होत आहे, नेमकी काय म्हणणं आहे आणि शासन काय काय भाव देत आहे जमिनीला? मी दिलीप राठी देवमूर्तीचा इथला शेतकरी आहे. कवडीमोल भाव म्हणजे इथं 2-2.5 कोटीचा भाव आहे, तिथं 20-25 लाख देतात आणि दडपशाही सुरू आहे. म्हणजे आम्ही 7 दिवस झाले धरणे आंदोलन करतोय. 12 दिवस झाले सामूहिक आत्मदानाचा 200 लोकांनी म्हणजे भेटून दिलाय. असं काही कोणाला बोललो नाही. RDC-ला भेटलो, यांना कलेक्टर, SP, मुख्यमंत्र्यांनी पण दखल घेतलेली नाही. म्हणजे मला काय वाटतं की तुम्हाला आमच्या मरणाची वाट पाहताय. आमची चर्चा आहे ना, आमचं 2 कोटी आहे, तुम्ही 25 लाख काढता म्हणजे निवळच बुलडोजर चालवण्यासारखं आहे. आणि बुलडोजर येऊन थांबलेत, धमकावतायत, शेतात येत आहेत, खुना काढतायत. आमचं अजून मूल्यांकन फायनल नाही. नुसतं तुम्ही हात लावला की जमीन तुमची झाली. म्हणजे भूमाफियाच्या वर चाललंय. म्हणजे हे लोकशाही आहे, हुकुमशाही आहे की रजाकारी आहे, काहीच कळायला तयार नाही. आणि आम्ही आत्मदान करण्यावर ठाम आहोत. आणि आत्मदान करणं म्हणजे लेकी बाळीचं आत्मदान करणार आहे. आमचे जनावर, गायी सगळं, कारण की उघड्यावर पडणार आहे ना सगळं. आम्ही गेल्यानंतर काय होणार आहे त्याचं. आणि माझ्या वतीनं तर मी सांगतो, माझी 32 एकर जमीन चालली, 11.5 एकर संपादित होते, कवडीमोल भाव देतोय. तर मी आज दानपत्र बनवलंय जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं की जायचं तर सगळंच देऊन जायचं दानपत्र, आणि त्या गायी त्यांना देऊन टाकणार. साहेब, तुम्ही हा जो संपादनाचा विषय, आतापर्यंत आमदार असतील, जालन्याचे पालकमंत्री असतील, जिल्हा यांना अनेक वेळा तुम्ही भेटल्यात, निवेदन दिलं, याच्यावर काही सकारात्मक तोडगा निघत नाही का? आणि तुम्हाला काही शासनाकडनं काही लेखी स्वरूपात काही मिळालं का या मागणीबद्दल? काहीच नाही. काय होतंय माहितीये का, 21 वेगवेगळे निवेदन, मोर्चे, भीक मागू झालं, हे तिथं विचारत सुद्धा नाहीत. गेल्यानंतर सांगत नाही आमच्या काय हातात आहे एवढंच सांगतात. बाकी झालं विषय मंत्र्यांचा. आमदारांनी एकमेव आमदारांनी प्रयत्न केलेत, कोतकर साहेब, ते सातत्याने भेटतात, सारखं बोलतात. यांनाही बोलले की तुम्ही भेट घ्या, काहीतरी मार्ग काढा, काढत नाही. पालकमंत्र्यांना, पत्रकारांनी विचारलं, लोकप्रतिनिधींनी त्यांना सांगितलं एवढा मोठा विषय प्रशासन दखल घेत नाही, ताई आपण गेलं पाहिजे. पण त्यांनी इतरत्र हारतुरे घेतले, पण इकडे मुद्दामहून टाळलं गेलं. बीडच्या पत्रकारांनी सुद्धा त्यांना सांगितलं की ताई फार मोठा विषय आहे, आपण पहिल्यांदा जात आहे, तो हाताळला पाहिजे. माझ्याकडे त्यांची ऑडिओ क्लिप आणि मेसेज सुद्धा आहे, पण त्यांनी क्लिअर टाळलं. आणि असं जर पालकमंत्री असं करणार असतील, आमदारांचं काही चालणार नसेल, मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री, नाताचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सातत्यानं नियमानुसार करा आदेश देत असतील आणि करणार नसतील, तर नियम काय हे तर आम्हाला तरी सांगा. कारण की आता आमच्याकडे थोडेच दिवस उरलेत. 5 तारखेच्या आत आम्हाला नियम सांगा, काय करणार आहे ते सांगा. नाहीतर संपलेला आता आहेच ना, आम्ही दानपत्र देऊनच टाकणार आहे. राठी साहेब, आता ज्या जमिनी संपादित होत आहे त्यांना सरकार काय भाव देत आहे आणि तुमची काय मागणी, काय भाव दिला पाहिजे? आमची मागणी तर काय, मला वाटतं पूर्ण तिजोरी खाली केली तरी आम्हाला मान्य आहे, पण तसं चालणार नाही. आम्ही मागणी काय केली माहिती का, जास्त नको रास्त द्या. तर रास्त कोण ठरवणार आहे? शासन ठरवेल, एखादी शासनाची एजन्सी ठरवेल, किंवा मग एक तटस्थ बॉडी ठरवेल. आम्ही शेवटी पर्याय हा काढला की अधिकारी ऐकायला तयार नाहीत, लोकप्रतिनिधींनी लक्ष, एक तटस्थ बॉडी की असे अधिकारी की ज्यांना पूर्ण मराठवाडा ओळखतोय, कर्तव्य त्यांची हे नेमा. 2 पत्रकार तुमच्यासारखे समालोचन करणारे की ते शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलतात, 2 शेतकरी नेमा, आणि त्यांनी ठरवायचं. मग आम्ही 2 कोटी मागतो, ते त्यांनी 50 लाख काढले तरी आम्हाला मान्य राहतील, पण ते चर्चा करून तोडगा काढा. पण यांना तोडगाच काढायचा नाही, निव्वळ दादागिरी चालू आहे, मस्ती चालू आहे. आणि यांची मी चौकशीची मागणी केली, यांची ACB चौकशीची मागणी केली मी. तिघांची, कलेक्टर, SDM आणि दोन्ही नगर रचनाकार, मी सगळ्या माध्यमातून ACB चौकशीची मागणी केली, तरीही काही फरक पडायला नाही. आजही खोतकर साहेब इथून बोलले की तुम्ही आलं पाहिजे, ते त्यांच्या जागेवर ठाम आहे. मग चर्चा करणार नाही, तोडगा काढणार नाही. आणि एखाद 2-4 जणांना जर कुठं उडी घेतली, पेट्रोल घेतलं, पंप समोरच आहे,
तर मला वाटतं महाराष्ट्र पेटेल. बीड वेगळ्या गाड्यानं गाजते, परभणी वेगळ्या गाड्यानं गाजते आणि महाराष्ट्र वेगळ्या प्रकारे नुसता जालना जिल्हा गाजणार नाही. आमच्यासारख्या 10-5 जणांना जर हे केलं तर मी म्हणतो महाराष्ट्र पुरा पेटून उठेल. अजून काही शेतकरी आहे. तर आता सध्या तुमची जे हे आंदोलन सुरू आहे यापुढची काय भूमिका, कारण प्रशासन काही दखल घेताना दिसत नाही. गेले 7 दिवसापासून तुमचं या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे, पुढची भूमिका काय? 5 तारखेला सर्वच्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही सहकुटुंब सर्व शेतकरी तिथे जाणार आहे आणि राठी साहेबांच्या आंदोलनासोबत आम्ही सुद्धा आत्मदहन करणार आहे सर्वचे सर्व शेतकरी. खरं तर हे जालन्यातल्या देवमूर्ती शिवारातील सगळे शेतकरी आहे आणि जालना ते नांदेड हा समृद्धी महामार्ग प्रस्तावित आहे आणि त्यासाठी शासनाकडनं जमिनी जे आहे ते संपादित करणं सुरू आहे. पण आमच्या जमिनीला कुठेतरी कवडीमोल भाव मिळत असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. वाढीव नाही तर वाजीव द्या अशा प्रकारची मागणी देखील त्यांची आहे. त्यामुळे आता गेल्या 7 दिवसापासून या शेतकऱ्यांचं या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. 5 तारखेला त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे आता 2 दिवसामध्ये सरकार काही तोडगा या शेतकऱ्यांशी बोलून काढतं का हे देखील आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, देवमूर्ती, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.